खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी हा फक्त डायलॉग नाहीये, तर कोल्हापूरकरांच्या रोजच्या आयुष्यातील म्हणणं आहे, अगदी निवडणुकांमध्ये देखील। याचा चांगलाच अनुभव खुद्द शरद पवार यांनी घेतलाय आणि आताच्या लोकसभेच्या निवडणुकीत तोच इतिहास पुन्हा होतोय की काय अशी परिस्थिती दिसतेय। कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या समोर आहेत काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले खुद्द शाहू महाराज छत्रपती। पण मी इतिहासाचं चक्र पुन्हा एकदा फिरवलं जातंय असं का म्हणतेय, तर त्याचं कारण आहे 2009 ची लोकसभेची निवडणूक, ज्यात संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पवारांविरोधात बंड केलं होतं आणि पवारांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर खुद्द शाहू महाराज छत्रपतींचे पुत्र संभाजीराजे छत्रपती यांना उभं केलं होतं। पण पवार यांनी कोल्हापुरातल्या एका सभेत बैल म्हातारा झाला की त्याला बाजारात विकायला काढायचा असतो असा डायलॉग हाणला आणि तिथेच निवडणुकीचं चित्र पालटलं। या सभेनंतर कोल्हापूरकरांनी कोणाला जिंकवायचं याऐवजी कोणाला पाडायचं हे ठरवलं आणि निवडणुकांचा इतिहासच पालटला। शरद पवारांच्या एका पावसातल्या सभेने विरोधातल्या उदयनराजेंना पाडलं, तर कोल्हापुरातल्या एका सभेने आपलाच उमेदवार असलेल्या छत्रपती संभाजीराजेंना घरी पाठवलं। त्यावेळी नक्की काय झालं होतं, पवार नक्की असं का बोलले होते आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीची परिस्थिती कशी बदलत गेली हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, माझं नाव कस्तुरी आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। 2009 च्या लोकसभा निवडणुकीला पार्श्वभूमी आहे 2007 ची। त्यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार होते दिवंगत सदाशिवराव मंडलिक, संजय मंडलिक यांचे वडील। मंडलिक यांच्या रूपानेच काँग्रेसपासून वेगळ्या स्थापन झालेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्यांदा खासदार मिळाला होता। पण अंतर्गत राजकारणाने सदाशिवराव नाराज झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीला राम केला। 2009 ची लोकसभा निवडणूक लागली। पवारांना विश्वास होता काही झालं तरी सदाशिवराव हे पडतील। त्यासाठी पवारांनी राजकारणाच्या बुद्धिबळावर व्यूहरचना केली। बरं, हे होत असताना सासने मैदानात मंडलिकांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला देखील पवार हजर राहिले। पण तिथून निघाल्यावर पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निश्चिती केली। कोल्हापूरच्या या जागेसाठी मंडलिक यांच्याशिवाय अजून 2 प्रबळ दावेदार होते। पहिले होते धनंजय महाडिक आणि दुसरे राजगादीवरचे संभाजीराजे छत्रपती। सदाशिवराव मंडलिकांनी पक्षाला रामराम केल्यानंतर ते अपक्ष उभे राहतील याचा ठाम विश्वास पवारांना होताच, म्हणून त्यांनी राजगादीची निवड केली। महाडिकांची समजूत काढत पवारांनी थेट संभाजीराजे छत्रपतींना रिंगणात उतरवलं। खुद्द संभाजीराजे निवडणुकीत उतरल्याने मंडलिक यांच्या बाजूचं या वारं देखील राजगादीकडे फिरलं। संभाजीराजेंची एकच हवा कोल्हापुरात होती। परिस्थिती एवढी झाली की मंडलिक यांच्या जवळचेच त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावा असा सल्ला देत होते। पण मला एक मत पडलं तरी चालेल, पण माघार घेणार नाही असा पवित्रा सदाशिवराव यांनी घेतला। सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला। सभांचा धडाका सुरू होता। पवारांनी झंझावाती प्रचार सुरू केला। कोल्हापुरात पवारांच्या अनेक सभा झाल्या। कोल्हापुरात फक्त पवारांचाच माणूस निवडून येईल असं चित्रही तयार झालं। पण सगळं ऐनभरात असताना पवारांच्या एका सभेने चित्र पालटलं। कोल्हापूरच्या महाराणा प्रताप चौकात राष्ट्रवादीची जाहीर सभा झाली। खुद्द पवार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रचारासाठी या सभेत आले आणि कडक भाषणं केली। पण या भाषणात पवार जे बोलले तेच कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागलं। पवारांनी या सभेत सदाशिवराव मंडलिक यांचा उल्लेख करताना बैलाची उपमा दिली। पवार म्हणाले, बैल म्हातारा झाला की त्याला घरी बसवायचा असतो, नाहीतर बाजारात विकायला काढायचा असतो। आता बैलाला घरी बसवला। याच एका वाक्याने पवारांवरच बूमरँग झालं। पवारांचा पाय खोलात गेला, तो का तेही समजून घ्या। कोल्हापूर हा शेतकऱ्यांचा जिल्हा। बैल ही शेतकऱ्याची अस्मिता। बैल म्हातारा झाला तरी शेतकरी त्याला विकत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत त्याची निगा राखतो। पोटच्या पोरापेक्षा जास्त प्रेम या सर्जा राजावर करतो। पण पवारांनी थेट या अस्मितेलाच हात घातला आणि या बैलावरूनच निवडणूक फिरली। याच एका वाक्यावरून सदाशिवराव यांनी जंग पछाडलं। प्रत्येक सभेत पवारांच्या या वाक्याची आठवण कोल्हापूरकरांना करून दिली आणि या निवडणुकीमध्ये कोणाला जिंकवायचं याऐवजी आता कोणाला पाडायचं हे ठरलं। पहिला मान गादीला, पण मत सदाशिव मंडलिक यांना हे ठरलं।
मतदानाच्या दिवशी कोल्हापूरकरांनी इंगा दाखवला, खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी काय असतं हे मतपेटीत जमा झालं. आणि जो निकाल आला तो काहीसा असा. अपक्ष असलेल्या सदाशिवराव मंडलिक यांना 4,28,082 मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या संभाजीराजे छत्रपती यांना 3,83,282 मतं मिळाली. तिसऱ्या नंबरवर राहिले शिवसेनेचे विजय देवाने, त्यांना 1,72,822 मतं मिळाली. 44,800 मतांच्या फरकाने अपक्ष असलेले सदाशिवराव मंडलिक खासदार झाले. हेच नाही तर राष्ट्रवादीची कोल्हापुरातली दुसरी हातकणंगलेची जागा जी आधी राष्ट्रवादीकडे होती तिथे देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरुंग लावला. राजू शेट्टींनी तिथे मुसंडी मारली आणि कोल्हापुरातलं अख्खं चित्र पालटलं. यंदाच्या निवडणुकीतही राजगादी विरुद्ध मंडलिक कुटुंब अशी थेट फाईट आहे. फक्त आता राजघराण्यातले वडीलधारे छत्रपती शाहू महाराज रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक हे उभे आहेत. आता ही कोल्हापुरात राजघराणं की मंडलिक कुटुंब हीच चर्चा रंगतेय. आता पुढचं चित्र काय असेल हे प्रचाराच्या काळात घडणाऱ्या घटनांवरच ठरेल. कारण कोल्हापूरकर कधी वारं फिरवतात हे काहीच सांगता येत नाही. मग ते प्रेम असो वा कुणाचा गेम, खटक्यात सगळं चित्र बदलतं. तुम्हाला काय वाटतं, या निवडणुकीत कोणाची हवा असेल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.